एक सत्य मास्तरांच्या लेखणीतून. विद्यालयाच्या जागेपायी कोणी चित्त भांडलं नाही. विद्यालयाच्या जागेपायी कोणी चित्त भांडलं नाही आणि देवालयाच्या जागेसाठी रक्त इथं कमी पडलं नाही. माझाच देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या नद्या वाहिल्या. माझाच देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या नद्या वाहिल्या. ज्ञानगंगा कोरडी पडत ओसाड शाळा राहिल्या. शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतीची. शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतीची. गरीब माझ्या देशामध्ये उभी मंदिरं सोन्याची. धर्मासाठी पैशासाठी अनेक आंदोलनं पाहिली, पण शिक्षणाच्या भल्यासाठी कोणी मोर्चा काढला नाही. शाळेमधली दानपेटी भरलेली कधी पाहिली नाही. शाळेमधली दानपेटी भरलेली कधी पाहिली नाही आणि मंदिराची दानपेटी रिकामी कधी राहिली नाही. शाळेतला पालक मेळावा पालका वाचून राहून गेला. शाळेतला पालक मेळावा पालका वाचून राहून गेला. देवालयात चिंगराचिंगरीत माणूस मात्र तोडून मेला. विद्येचं ज्ञान देऊन गुरुजी गरीबच राहिला. विद्येचं ज्ञान देऊन गुरुजी गरीबच राहिला आणि अंधभक्ताचं दान घेऊन पुजारी धनवान झाला. खरं तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही. खरं तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही आणि धर्माच्या नावाशिवाय देशात पानही हलत नाही.